नमस्कार, मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। तर बघा, आज मला मॅक्सी कटिंग करायचं काम आलेलं आहे। तर काल रात्रीच यांनी आणून दिलं होतं। तर जी रेडवाली मॅक्सी आहे ती सुद्धा मीच आधी कटिंग केलेली आहे आणि आता त्याच मापाच्या मला पुन्हा त्यांनी 2 मॅक्स्या गाऊन कटिंग करायला दिलेले आहेत। तर म्हटलं सकाळी सकाळी हे पटकीनं करून टाकूया, कारण ह्या कामाला जास्त वेळ लागत नाही। तर हे आजीचे म्हणजे थोडंसं वयस्कर आहेत त्यांचे आहेत मॅक्सी आणि थोडं एज असेल ना तर काय होतं माहिती आहे का, आपण व्यवस्थित कट करतो पण त्यांना असं होतं की पुढचा भाग जास्तच खाली होतो आणि पाठीमागचा भाग सेम बरोबर होतं पण पुढचा भाग ना खाली होतं। मग आता त्या हिशोबाने मला आज त्यांनी सांगितलं की पुढचा भाग थोडा मागच्या भागापेक्षा अजून छोटा कर, असं त्यांनी सांगितलं होतं। तर बघा, जेवढा आपल्याला मॅक्सी उंची पाहिजे ना तेवढी उंची घ्यायची आणि तिथून खाली 2 इंच सोडायचं, म्हणजे आपलं पलटी करायला डबल फोल्ड करायला 2 इंच लागतं। त्यामुळे मग बरोबर आपलं जेवढा आधी आपल्याला उंची पाहिजे तिथपर्यंत येतं। तर मी तर 2 मॅक्स्या कटिंग केलेल्या आहेत। तर यातून जो कपडा वाचतो का नाही किंवा कट होतो त्या कपड्याचा खर्च खूप जास्त यूज होतो, कारण नवीन मॅक्स्या असतात, नवीन गाऊन असतात आणि आज ज्या माझ्याकडे मॅक्स्या आल्यात ना त्याचा तर खूपच कपडा शिल्लक राहिलेला आहे, भरपूर असा कपडा शिल्लक राहिला आहे। तर बघू त्याचं पुढे आपल्याला काय करता येईल ते नंतर ठरवू। तर आता मला तर नेहमी ना कस्टमर फिरून आपल्याकडे येण्यासाठी बघा, आता मॅक्सी कटिंग करण्याचे आपल्याला किती पैसे भेटतात, तर मी 15 रुपये घेते मॅक्सी कटिंग करायचं। तर आपण आतमधून डबल शिलाई पण देत असतो, मॅक्सीला आतल्या साईडनं पूर्ण शिलाई आपण करतो। तर नेहमी काय करायचं, कस्टमर नेक्स्ट टाइम आपल्याकडे यावा ह्यासाठी धागा मॅचिंग लावायचा। धागा जर मॅचिंग असेल तर कस्टमर नेहमी तुमच्याकडे येणारच आणि काम मॅक्सी कटिंग करायचं आणि फोल्ड करायचं जास्त काय अवघड नाही। कट तर जेवढी उंची पाहिजे तेवढं कट करून 2 इंच वाढवायचं, फक्त कमी करायचं आहे। आणि फोल्ड करताना काय करायचं, नेहमी शिवताना पहिल्यांदा सिंगल फोल्ड करायचं आणि पुन्हा अजून एकदा डबल फोल्ड करायचं, म्हणजे फिनिशिंग छान दिसतं। डायरेक्ट डबल फोल्ड करून जर शिलाई द्यायला गेलो का नाही मग काय होतं, लांबतो कपडा, कुठला पण असा थोडा कपडा लांबतो किंवा एका साईडने जास्त होत जातं। त्यामुळे शक्यतो पहिल्यांदा एक फोल्ड करायचं आणि पुन्हा डबल फोल्ड करायचं। असं केलं तर फिनिशिंग पण चांगलं होतं आणि नवीन शिकणाऱ्याला सुद्धा हे सोपी पद्धत आहे करण्यासाठी। जे नवीन असतात का नाही, आपण ज्यावेळी नवीन सुरुवात करतो त्यावेळी आपल्याकडे असलीच कामं येतात, मॅक्सी फिटिंग करा, कटिंग करा किंवा ड्रेस फिट करा, बाह्या लावा, असली छोटी छोटी कामं येतात आणि असल्या छोट्या कामातनंच आपण मोठं होतो। डायरेक्ट आपल्याला मोठी कामं कुणी देणार नाही। तर मला सुरुवातीला ज्यावेळी मी सुरुवात केली होती की नाही त्यावेळी तर कुणाचं उसवलेलं ते शिवण्यापासून मी कामं केलेलं आहे, म्हणून आता माझ्याकडे जरा बरे कस्टमर आहेत। त्यामुळे आपल्याला सुरुवात तशीच करावी लागते आणि सुरुवातीला कुणालाही लगेच सक्सेस भेटत नाही, हळूहळू भेटतो। तर तुम्ही पण माझी ही स्टेप जर फॉलो केली ना तर तुम्ही सुद्धा असं व्यवस्थित मॅक्सी खालच्या साईडने कटिंग करून व्यवस्थित फिनिशिंग सहित देऊ शकता। तर खूप जण आहेत जे मधूनच मॅक्सी फोल्ड करतात कुठे, तर ते बरोबर नाही दिसत, उगच दिसतं ते, उगं लाईन आल्यासारखं। त्यामुळे तसलं काय करायचं नाही, सरळ सरळ खालनं कट करायचं। जर कटिंग नको असेल कस्टमरला तर डबल फोल्ड टिबल फोल्ड करायचं, कारण पण खूप जाड होतं कपडा, त्यामुळे मग कटच करलेलं बरं दिसतं आणि मॅक्सी थोडी चांगली दिसते असं मला वाटतं। तर तसंच करायचं, माझ्यासारखं तुम्ही केलं तर नेक्स्ट टाइम कस्टमर तुमच्याकडे येईलच। तर ही ज्या आजीच्या आहेत मॅक्स्या त्यांच्याच मी किती आतापर्यंत मॅक्सी कटिंग करून दिलेल्या आहेत। प्रत्येक महिन्याला त्यांच्या 2-3 असतातच फिक्स, कारण की म्हाताऱ्या माणसांचं कसं असतं ना, ते घरातच बसून असतात आणि त्यांना 1-2 मॅक्स्या तर पुरणारच नाही की आज एक घातली उद्या एक घातली, असं नाही चालत। कधी कधी कसं असतं त्यांचं वेगळं असतं, थोडं वय वाढलेलं असतं, त्यामुळे मग त्यांना जास्त मॅक्स्या लागतात, तर त्या हिशोबानं घेतात। तर इकडे तर सांगायचं झालं तर खूप जवळपास सगळ्या ज्या वयस्कर बायका आहेत त्या सगळ्या गाऊन घालतात आणि मग कटिंग केल्याशिवाय घालू शकत नाही। म्हाताऱ्या माणसांचं कसं असतं ना, त्यांना जास्त खाली भुईसपाट लोळलेलं चालत नाही किंवा चालता येत नाही किंवा पाय अडकला उगा अडकळायची पण शक्यता असते। तर माझं इथं पूर्ण मॅक्स्या सगळ्या इथं कटिंग करून झालेल्या आहेत बघा, आणि त्यांचाच एक टॉप पण आला आहे फिटिंगला, तर तो टॉप मी आता फिटिंग करते। तर मी जसं सांगितलं तसं धागा जर बरोबर असेल ना, नेहमी त्या मॅचिंग धागा लावायचा। थोडासा कॉन्ट्रास्ट धागा असेल ना तर मग कस्टमरला वाटतं की यार ही धागा पण नाही बदलत, हिला इतका कंटाळा येतो, तर त्यासाठी मग धागा पण शक्यतो त्याच कलरचा मॅचिंग लावायचा, म्हणजे कस्टमर आपल्याकडे नेक्स्ट टाइम येणारच। तर बघा इथं सगळं झालं, त्यांच्या 2 मॅक्सी होत्या, एक ड्रेस होता, अजून एक टॉप होता, एवढं केलं आणि मशीन पण कवर वगैरे लावून बॉक्समध्ये पॅक करून ठेवली, कारण की धूळ येतील मग मशीनच्या वरती धूळ चढते।
त्यामुळे तर सगळं आवरला पसारा. तर बघा माझं मिशोवरून 2 पार्सल आलेले, 3 येणार होती पण एक आले नाही पण 2 आले, ते तरी तुम्हाला दाखवते. तर पहिलं हे आहे, तर ह्याचं अनबॉक्सिंग आम्ही कल्याण मस्त ते केलेलं आहे आधीच. आणि रुद्र तिकडं ते आतलं असतं ना थर्मास, त्यांनी खेळत बसला सोप्यावरती टोकरत. तर ह्याच्यामध्ये आहे हे ऑच बघू शकता. तर मागच्या वेळी मी जे ऑच घेतलं ठीक आहे, तर मी मागच्या वेळी गणपती बाप्पांचं जे ऑच होतं ते घेतलं होतं पण ते खूप जास्त छोटं होतं, त्याची एवढंच नुसतं नजर लावून बघावं लागलं असतं भिंतीवरती. त्यामुळे मग हे घेतलेलं आहे बघू शकता. तर ह्याचे बाजूची डिझाईनच मला पर्सनली खूप जास्त आवडली आणि महत्त्वाचं म्हणजे हे काटे जे वगैरे आहेत ना खूप छान आहेत, त्यामुळेच मी हे चूज केलं. आणि मोठं आहे, असं जर भिंतीवरती लावलं ना भरपूर मोठं दिसतंय, काही जास्त लहान नाही. तर सहजासहजी ना बाहेर घ्यायला गेलं की हे ऑच तुम्हाला सिंपल जे साधं असतं ना ते सुद्धा 250च्या वर असतं. मग हे तर 300च्या आसपास भेटलं असतं, पण मला हे भेटलेलं आहे फक्त 190 रुपयाला. तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देते, नक्कीच घ्या कारण खूप मस्त क्वालिटी आहे. तुम्ही बघू शकता खूपच छान अशी क्वालिटी आहे. पर्सनली हे बाजूची डिझाईन आहे ती खूप छान आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या. आता हे मी जरा असं ब्राऊन कलरमध्ये घेतलं येलो टाईप, पण इथे इतके सारे कलर आहेत ना अवेलेबल ह्या बाजूच्या डिझाईनचे, तुम्ही कोणताही कलर चूज करू शकता. तर हे घेतलेलं आहे. तर हे एक मी माझ्यासाठी एक मैत्रिणीसाठी माझ्या घेतलेलं आहे. 2 आहेत, तर एक आलंय, अजून एक आलेलं नाही. त्यामुळे मी आता ही तिला देऊन टाकेन आणि दुसरं जे नेक्स्ट ते मी माझ्याकडे ठेवेन, कारण की दोघींनी आम्ही सेमच मागवलंय. मला पण पाहिजे होतं आणि तिला पण पाहिजे होतं, तर आम्ही दोघींनी पण घेतलेलं आहे. तर दुसरं आहे बघू शकता, बरं रुद्दूचं आहे ते वॉच. तर हे दुसरं पार्सल आहे, ह्याच्यामध्ये हे 2 फॅब्रिक आहेत. तर मी आता ह्याचं मी आधीच अनबॉक्सिंग केलेलं आहे मग शॉर्ट व्हिडिओसाठी. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं बघू शकता. तर ह्याच्यामध्ये ना बघू शकता ह्याच्यात माहिती लिहिलेली आहे. तर मरुकुल असं लिहिलं आहे किंवा मारुकुल असं त्यांचं काही नेम असेल. तर इथं स्टार बघा 5 स्टार आहे त्याचा, त्यामुळेच कधीही बच्चे घेताना ना 5 स्टार असलेली वस्तू किंवा 4 स्टारच्या वरती असलेलंच घ्यायचं आयटम, कारण की मग तो खूप जास्त चांगला येतो. तर याच्यामध्ये पहिलं ठीक आहे, याच्यामध्ये स्टार आहे ते बघ. सांग तुला घे स्टारवाला, घे तुला. तर सगळ्यात पहिला हा कपडा आहे फॅब्रिक, हे क्रेप फॅब्रिक आहे. क्रेप म्हणजे माझं जे घातलेलं आहे ना ते सेम त्याच्यामधूनच हे आहे, फक्त वेगळा कलर आहे, थोडी डिझाईन वेगळ्या. इतक्या साऱ्या डिझाईन आणि कलर अवेलेबल आहेत ना, कोणताही घेऊ शकतो. मी हा घेतलेला आणि हा सुद्धा 5 मीटर आहे. याच्यामध्ये तुम्ही असे एक कुर्ती विथ स्कर्ट शिवू शकता. मी सुद्धा याच्यामधून हा एक कुर्ता आणि दुसरा एक स्कर्ट शिवला होता आणि अगदी परफेक्ट मापामध्ये झालं होतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा शिवू शकता. तर हा एक आहे, खूप छान आहे डिझाईन. आणि दुसरं तर त्याच्यापेक्षा मला ह्याची डिझाईन पर्सनली जास्त आवडली, कारण हे खूप मस्त दिसतंय, खूप म्हणजे याचा लुक अमेझिंग, खूप जास्त अमेझिंग म्हणतात ना ऑसम टाईप, तर तसं दिसतंय, खूपच छान आहे. हा सुद्धा 5 मीटरच कपडा आहे. 5 मीटरमध्ये 2.5 मीटरमध्ये तुम्ही गुडघ्यापर्यंतच्या 2 कुर्त्या सहज शिवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे 2 ड्रेस जरी एकामध्ये होत असतील तर काय चांगलंच आहे ना. तरी दोन्ही मला 250 रुपयाला पडलेलं आहे. तर हे माझं, तर मी सुद्धा याच्यातून मागवलेला आहे, तो अजून आलेला नाही. हाच कलर मी सेम घेतलेला आहे ह्यावेळी. तर हे दोन्ही माझे नाही आहेत, हे माझ्या मैत्रिणीचे आहेत, पण मी अनबॉक्सिंग करून दाखवते. तर मी सुद्धा ह्यातलंच घेतलेलं आहे, पण ते अजून आलेलं नाही आहे, येईल थोड्या दिवसात. पण तिने हे 2 घेतलेले आहेत. लास्ट टाइम पण तिने घेतलं होतं, ते इतकं छान लागले ना, त्यामुळे पुन्हा तिने 2 मागवलेले आहेत. आणि ह्याच्यात शिवाय ड्रेस शिवायचं काम हे माझ्याकडेच असणार आहे. तर खूप छान मटेरियल आलेलं आहे, खूप मस्त क्वालिटी आहे. ह्याचा कपडा तर प्युअर कॉटन सारखा आहे, क्रेपचाच आहे पण थोडा कॉटन टाईप आहे, जास्त क्रेप नाही आहे याच्यामध्ये, मिक्स आहे, कॉटन आणि क्रेप दोन्ही मिक्स आहे. आणि दोन्ही मला 250 रुपयाला दोन्ही भेटलेले आहेत. 250 रुपयाला 5 मीटर कपडा नाही भेटत, कुठेही तुम्ही जावा 50 रुपये मीटर कपडा शक्यच नाही भेटणं. हे फक्त तुम्हाला जर घ्यायचं असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्कीच चेकआउट करा आणि घ्या. खूप साऱ्या म्हणजे मुलींना खूप मस्त दिसतो हा ड्रेस. तुम्हाला नाही आवडला सीधा मॅक्सी टाईप शिवून टाकावं, लयच भारी दिसतो, खूप छान दिसतो, त्यामुळे नक्कीच हे घ्या.
आणि याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की परचेस करा. लिंकवर ओपन करून तरी बघा की तुम्हाला कसं वाटतंय, कोणता कलर घ्यावासा वाटतोय ते तुमच्या आहे ना. आता मला काय तुम्ही घेतलं नाही घेतलं तरी मला काही मिळणार नाही आहे, पण आपलं सांगते छान आहे तर घ्या असं माझं म्हणणं आहे. तर आज होता इथला म्हणजे दमनचा बाजार. तर इथला बाजार कसा असतो, आपल्या गावाकडे कसं असतं, आता आमच्या इकडं समजा म्हसवडचा बाजार बुधवारचा असतो, तर इथं कसं असतं माहिती आहे का, किंवा आमच्या इथं बाकी छोटी छोटी गाव आहेत तिथला असं ठरलेल्या वाराचा असतो. तर तसं इथं चौकागणीस असतो. आता ह्या चौकातला बुधवार आहे, दुसऱ्या चौकातला बाजार शनिवार आहे, असं असतं इथे. त्यामुळे काय बाजारांची कमी नाही. तर आम्हाला जो जवळ पडतो ना तो बुधवारचा असतो. त्यामुळे मग मी म्हटलं होतं आज बाजारला जायचं. जास्त मला भाजीला काय आणायचं नव्हतं, पण मला आणायचं होतं वेगळ्याच गोष्टी, जसं की थोड्याशा प्लास्टिकच्या मला टोपल्या आणायच्या होत्या ठेवण्यासाठी सामान वगैरे भाजीवाला. आणि महत्त्वाचं म्हणजे जी बटाटा साल काढायचं असतं ना ते माझं रुद्राने मी डीमार्टमधून आणलं होतं, पण ते त्यानं हरवलं. आणि असल्या गोष्टी बाजारामध्ये खरंच खूप जास्त क्वालिटीवाल्या पण चांगल्या भेटतात थोड्याशा, आणि स्वस्त पण भेटतात. त्यामुळे मला त्या घ्यायच्या होत्या. मग म्हटलं चला जरा फिरून येऊया. मग ते पण घेतलं आणि थोडी भाजीला पण आणलं. तर मेथी वगैरे जरा मला बरी वाटली, त्यामुळे मेथी, मिरच्या, लिंबू हे ते सगळं आणलं थोडंसं. जास्तीचे काही गरज नव्हते. तर मी सगळं धुवून ठेवते पाणी नितळेपर्यंत. तर बाजाराला मला दाखवायचं होतं बरं का इथला बाजार कसा असतो, पण झाली अवस्था वेगळीच. तर मला रुद्राला ठेवून जायचं होतं. ह्यांची फर्स्ट शिफ्ट असली की ते 3ला येतात, पण मला ज्यावेळी गरज असते ना त्यावेळी ते लवकर येणार नाही, हे फिक्स ठरलेलं आहे बरं का. तर आजसुद्धा तसंच झालं, ते का आले नाही. मी 6ला निघले घरातून, 6 वाजेपर्यंत वाट बघितली, ते का आले नाही. मग रुद्राला घेऊन जावं लागलं. आणि मग रुद्राला घेऊन जाणार म्हणजे रस्त्याने त्याचं कसं असतं, इकडे पळ तिकडे पळ हे कर, हरवला बिरवला तर त्यामुळे त्याच्याकडेच लक्ष ठेवायला लागतं. मग मी मोबाईल बॅगमधून काढतच नाही जोपर्यंत माघारी घरी पोचत नाही. तो सोबत असला की, कारण तो सोबत असला आणि मी मोबाईल हातात घेतला ते शक्यच नाही होत. त्याला सारखं बघावं लागतं, लक्ष ठेवावं लागतं. आणि त्याचा माझी मैत्रीण पण सोबत येणार. तो थोडा शांत आहे, पण माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे ना तो जरा जास्तच आगाव आहे. आणि त्याच्या नादाने मग तो पण पळत राहतो रस्त्याने. मला ते मग अजिबात आवडत नाही. मग येता जाता माझा मार पण खाल्ला त्यानं. जाताना तर नाही खाल्ला, पण येताना त्याने माझा मार पण खाल्ला, रडवतच आणला. तर पळत राहतो. आणि त्यात रस्त्याची कामं सुरू आहेत. एवढूसा रस्ता आहे, तिथून दोन्ही साईडच्या गाड्या येतात, जाणारेही येणारेही. आणि त्याच्यातून तो पळणं मला मग बिलकुल आवडत नाही. मग मी तिला झापड लावून तर येता मग त्याला थोडी पाणीपुरी पण खाऊ घातली. आणि जेवढी पाणीपुरी त्याने खाल्ली तेवढं वसूल पण केलं मार खाऊन. तर जास्त काय मारला नाही, पण फक्त हात नुसतं टच जर केला ना तरी तो रडायला सुरुवात करतो. बाकीच्या पोरांसारखं नसतं की कितीही मार खाल्ला आणि लापाटासारखा तिथंच बसला, असं त्याचं नसतं. त्याला थोडासा टच जरी केला ना तरी तो रडत बसतो. काय त्याला अजिबात आवडत नाही. तर मग आल्यानंतर सगळ्यात आधी मग उशीर झाला होता आम्हाला घरी यायलाच, 7:30 पावणे 8 वाजले होते. मग आल्याला सगळ्यात आधी मी स्वयंपाक करून घेतला, जेवलो. आणि जेवून मग म्हटलं पुन्हा किचनची साफसफाई करूया. तर माझं किचन एवढंच आहे, जेवढे तुम्हाला दिसतंय की नाही तेवढंच. 2 साईड आहेत पण खूप छोटं आहे, पसरून असं नाही आहे. खूप छोटं असल्यामुळं मग सामान व्यवस्थित ठेवता येत नाही. आणि त्यातल्या त्यात माझ्याकडे रॅक वगैरे नसल्यामुळं सगळं सामान मला किचनच्या वरतीच खिडकीवरनी किंवा तिथंच ॲडजस्ट करावं लागतंय. भांडी तेवढी मी खाली थोडीशी ठेवलेली आहेत. तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. बाय.